वरळीमध्ये हिट अँड रनची घटना घडलेली आहे। मच्छी आणण्यासाठी गेलेल्या कोळी दाम्पत्याला ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पहाटे 5:30 वाजता 4 चाकी गाडीनं फरफटत नेलेला आहे। वरळीमधल्या ॲट्रिया मॉल जवळची ही घटना आहे। वरळी कोळीवाडा परिसरामध्ये राहणारे नाकवा दाम्पत्य हे सकाळी ससून डॉकला मच्छी आणण्यासाठी गेलेले होते। मच्छी घेऊन परतत असताना एका 4 व्हीलर गाडीनं त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली। दुचाकीवरती मच्छी मोठ्या प्रमाणावरती असल्यानं गाडीचं नियंत्रण सुटलं आणि दोघेही 4 चाकी गाडीच्या बोनेटवरती पडले। वेळीच नवऱ्यानं गाडीच्या बोनेटवरून बाजूला उडी घेतली, मात्र महिलेला स्वतःला बाजूला होता आलं नाही। अशामध्येच अपघातामुळे घाबरलेल्या चालकानं गाडी पळवली आणि त्यामध्ये कोळी महिलेला त्यानं फरफटत नेलेला आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सूरज, नेमकं काय घडलेलं आहे? सकाळी 5 ची घटना आहे। वरळीतील हे दाम्पत्य आहे जे ससून डॉकला मच्छी आणण्यासाठी गेलं होतं आणि मच्छी आणून परतत असताना ॲट्रिया मॉल जवळ ही दुर्घटना घडलेली आहे। एका 4 चाकी गाडीने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली। यावेळी दोघांचाही तोल गाडीवरती पडला। मात्र यातूनच या अपघातात जो पुरुष होता, तिचा नवरा, त्याला बाजूला होता आलं, मात्र महिलेला बाजू होता आलं नाही आणि यातच घाबरलेल्या ड्रायव्हरने ती गाडी पळवली आणि महिलेला फरफटत नेलेला आहे। काही अंतरापर्यंत महिला ही तशीच गाडीला लटकत होती आणि त्यानंतर त्या ठिकाणी जखमी असलेल्या महिलेला स्थानिकांनी उपचारासाठी नायर रुग्णालयात नेलं आणि नायर रुग्णालयातच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती ही वरळी पोलिसांकडून देत आहे। या प्रकरणी वरळी पोलीस अधिक तपास करत आहे। गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्याचबरोबर जो फरार झालेला कार चालक आहे त्याचीही आता ओळख पटवली जात आहे। सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्याचाही शोध घेतला जात आहे। नेमकं हे ड्रंक अँड ड्राईव्हचं प्रकरण आहे की आणखी काही, याचा तपास आता पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। मात्र या संपूर्ण दुर्घटनेत मृत महिला ही झालेली आहे आणि या प्रकरणी आता वरळी पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती ही मिळत आहे। मात्र अत्यंत धक्कादायक ही घटना असल्याची माहिती समोर आलेली आहे। सूरज, या दुर्घटनेमध्ये महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि तिचा पती सुद्धा आता गंभीर जखमी आहे। त्याच्यावरती उपचार सुरू आहेत का आणि पुढचा तपास आता पोलीस कसा करणार आहेत? या संपूर्ण प्रकरणात जी महिला होती ती काही अंतरावरती तिला गाडीने फरफटत नेल्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे। तर जो नवरा होता तिचा तो यामध्ये गंभीर जखमी आहे। त्याच्यावर देखील नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी आता वरळी पोलिसांचे 5 पथके ही कामाला लागलेली आहेत। गाडीचा शोध घेतला जात आहे, तर गुन्ह्याची नोंद ही देखील केली जात आहे। त्यामुळे एकूणच या परिस्थितीवर संपूर्ण वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचं गंभीर लक्ष असतं। या प्रकरणात आता आणखी काय डेव्हलपमेंट होते हे पाहणं निश्चितच। वरळी पोलीस याचा अधिकचा तपास कसा करतायत आणि या आरोपीला कशा पद्धतीने पकडतायत ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे। अपडेट घेत राहू सूरज। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।